हॅलो अँड व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल माय डिअर स्टुडंट्स. डिअर स्टुडंट्स, आपण पाहत आहे 12वीचं ऑर्गॅनिक केमिस्ट्री. त्याच्यामध्ये आपला युनिट सगळा 12 नंबरचा, दॅट इज अल्डिहाइड, कीटोन अँड कार्बोक्सिलिक ॲसिड. जसं कालचं लेक्चर होतं, आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहत होतो केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन. आज आपण केमिकल प्रॉपर्टीज पाहणार आहे, पण त्याच्या पुढच्या पाहणार आहे, जे आपण मागच्या लेक्चरमध्ये झालेल्या होत्या त्या आपण पाहू, त्याच्या पुढच्या पाहू. तर सुरुवात करू आपण. हॅलोफॉर्म रिॲक्शन आहे, बघू. हॅलो म्हणजे काय होते? हॅलोजन्स म्हणजे ग्रुप 70 एलिमेंट्स. ठीक आहे. हॅलोफॉर्म जसं क्लोरोफॉर्म आहे, आयडोफॉर्म आहे ना, ब्रोमोफॉर्म आहे, तसं. ठीक आहे, बघ होते काय. हॅलोफॉर्म रिॲक्शन कोण दाखवतात? मेनली अल्डिहाइड, मिथिल कीटोन्स आणि अल्कोहोल, ज्याच्यामध्ये एक्झाम्पल आपण सेकंडरी अल्कोहोल घेऊ. जसं अल्डिहाइड, मिथिल कीटोन्स आणि अल्कोहोल्स. बट कोणते? ज्याच्यामध्ये CH3C, H आणि हा OH आणि इकडे व्हॉटेवर जे काय आहे हा जो ग्रुप असेल तो. मिथिल कीटोन म्हटलं तर आपण कोणता घेत असतो कीटोन? नाव CH3C डबल बॉन्ड O आणि हा CH3 आला. इथं C2H5 असला तरी विशेष फरक पडत नाही, पण इथं एक CH3 ग्रुप असला पाहिजे असं. आणि अल्डिहाइड वाल्याचे सगळे दाखवतात. ठीक आहे, आपण चालू करू. होते कसं बघा. जसं आपण घेऊ फॉर्मल्डिहाइड, नाव CH3C डबल बॉन्ड O आणि हा H प्लस NaOI, सोडियम हायपोआयोडाइड. ठीक आहे. प्राईस जो कसा तयार होतो तर NaOH आणि आयोडीनच्या रिॲक्शन. ठीक आहे. होते काय बघू आपण. बघा रे, आयोडीन किती आहे तर 3. ठीक आहे. तर हा C आणि IH, CH आणि हा I3. जसं CHCl3 असते तसं CHI3. पहा काय काय गेलं, 3 आयोडीन गेले, एक C आणि एक H गेलं. ठीक आहे. मग उरलं काय काय पहा. हा, उरलं काय काय, एक हायड्रोजन उरलाय, 2 हायड्रोजन उरले याच्यातले. ठीक आहे. हा, म्हणजे 2 हायड्रोजन आणि NaO. हा, आता बघा कसं काढायचं प्रोडक्ट. नाव H, हा C डबल बॉन्ड O आणि हा O Na लागेल. O निगेटिव्ह कॅरेक्टर आणि Na ह्याचं पॉझिटिव्ह. सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड, इथं फॉर्मिक ऍसिड म्हटलं तरी चालेल. मग आता उरलं काय काय, 2 NaO उरले आहेत आणि एकच NaO लागला. 2 NaO उरला आहे आणि याच्यात 2 हायड्रोजन उरले आहे, प्लस ट्वाइस NaOH. सिमिलर रिॲक्शन आपण कीटोन सोबत करून पाहू. नाव CH3C डबल बॉन्ड O आणि इथं हा CH3 आहे, प्लस ट्राइस NaOI. NaIO काही फरक नाही पडत, पण सोडियम हायपोआयोडाइड असंच लिहित असतात. नाव NaOH इन प्रेझेन्स ऑफ I2. काय होईल बघा, याच्यातले 2 हायड्रोजन निघेल आणि 3 आयोडीन लागेल, म्हणजे तेच आहे. नाव CH3I प्लस हा. ठीक आहे, आपण याला सोडून देऊ, इकडून चालतो. नाव CH3C डबल बॉन्ड O. हा, आणि हा ONA. O निगेटिव्ह कॅरेक्टर आणि Na पॉझिटिव्ह कॅरेक्टर, प्लस हा आता इथचे 2 हायड्रोजन आणि हा NaO असे 2 काय होईल तर ट्वाइस NaOH. रिमेंबर, तुम्हाला कोणत्याही प्रकारचा मेकॅनिझम नाही, त्यामुळे फक्त सिंपल रिॲक्शन मला सांगावी लागू राहिली. अशा प्रकारे तुम्हाला इथं आयडोफॉर्मची PPT मिळते. ही असते येलो कलरची, आणि येलो असल्यामुळे डिटेक्शन होते का फर्दर जो कंपाऊंड आहे तो अल्डिहाइड आहे. जर कीटोन असेल तर मिथिल कीटोन आहे काय. आता डू यू नो, सॉरी, तुम्हाला ट्राय दिस मध्ये एक एक्झाम्पल दिलेलं आहे पुस्तकात तुम्हाला, की जर का अल्कोहोल असेल, सेकंडरी अल्कोहोल असेल, तर ती रिॲक्शन कशी यायला पाहिजे. नाव CH3 CH आणि हा एक CH3 आणि हा झाला OH. अल्कोहोल पहिले काय होते बघा. अल्कोहोलचं ऑक्सिडेशन जर केलं, प्रायमरी अल्कोहोल जर असं ऑक्सिडेशन केलं तर अल्डिहाइड, अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन केलं तर कार्बोक्सिलिक ऍसिड. सेकंडरी अल्कोहोल असं ऑक्सिडेशन केलं तर कीटोन. म्हणजे पहिले याचं काय होते ऑक्सिडेशन, आणि ऑक्सिडेशन झाल्यानंतर याचं फॉर्मेशन होते CH3C डबल बॉन्ड O आणि हा CH3 मध्ये. आणि याचं फॉर्मेशन हे झाल्यानंतर रिॲक्शन इथून सरळ फॉरवर्ड तुमच्या समोरच आहे. तर अशा प्रकारे जर तुम्हाला येलो PPT आली तर दिस इज द फॉर्मेशन ऑफ
आणि हे इंडिकेट करते का हा अल्डिहाइड कोणता आहे, हा अल्डिहाइड तर ठीक आहे, पण हा कीटोन कोणता आहे, तर मिथिल कीटोन आहे, आणि अल्कोहोल कोणता, त्याच्यामध्ये हा ग्रुप असला तो अल्कोहोल आहे. ठीक आहे, ही झाली अल्कोहोल. यानंतर आपण अल्डोल कंडेन्सेशन पाहू. आता पाहू आपण अल्डोल कंडेन्सेशन. हे एक महत्त्वपूर्ण रिएक्शन आहे आणि इम्पॉर्टंट रिएक्शन आहे बेटा. अल्डोल, ठीक आहे. अल्डोल म्हणजे काय होतं रे, अल्डोल मध्ये ALD म्हणजे अल्डिहाइड आणि हा OL म्हणजे अल्कोहोल, अशा दोन फंक्शनल ग्रुपच्या नावावरून हा बनलेला आहे अल्डोल. कंडेन्सेशन म्हणजे काय होते, एखाद्या सबस्टन्सला, एखाद्या थिंकला, एखाद्या प्रोडक्टला हीट करून त्यातून वॉटर मॉलिक्यूल लॉस करणं म्हणजे कंडेन्सेशन आहे. पण सुरुवातीला ही रिएक्शन ॲडिशन रिएक्शन असते, नंतर कंडेन्सेशन होते. बघा, अल्डोल कंडेन्सेशन फक्त कोण दाखवतो, अल्डोल कंडेन्सेशन अल्डिहाइड, असा अल्डिहाइड ज्याच्यामध्ये फक्त म्हणजे अल्डिहाइड हॅव्हिंग अल्फा हायड्रोजन, म्हणजे अल्फा कार्बन असून तर अल्फा हायड्रोजन आलाच, अल्फा हायड्रोजन असलेला अल्डिहाइड किंवा कीटोन फक्त अल्डोल कंडेन्सेशन दाखवू शकतो. जसं फॉर्मल्डिहाइड, बेन्झाल्डिहाइड हा अल्डोल कंडेन्सेशन दाखवत नाही, तो कॅनेझरो रिएक्शन दाखवतो. म्हणजे in that aldol condensation we have to say that when aldehyde having alpha hydrogen atom when reacts with the dilute base like NaOH, KOH or Na2CO3 shows a product beta hydroxy ketone, that is the aldol. This is called as the addition reaction. म्हणजे the conversion of aldehyde to aldol is the addition reaction, and then aldol to alpha beta unsaturated compound or aldehyde or ketone called as the condensation reaction. This is called as the aldol condensation. म्हणजे आपण काय पाहणार आहे बघा, aldol condensation मध्ये आपल्याला काय पाहिजे, अल्डिहाइड, जो अल्डिहाइड अल्फा हायड्रोजन असलेला असा. ठीक आहे, आता बघू 4 स्टेप मध्ये रिएक्शन आहे. स्टेप फर्स्ट स्टेप मध्ये काय काय होते बघू. जसा हा कार्बन, याला 3 हायड्रोजन आहे सपोज IH, आणि हा C डबल बॉन्ड O आणि हा एक H, दिस इज अल्डिहाइड. जेव्हा रिॲक्ट करतो बेस सोबत, NaOH घ्या, KOH घ्या, Na2CO3 घ्या, ठीक आहे, आणि निगेटिव्ह कॅरेक्टर आहे, काय करेल हा हायड्रोजन काय करेल ॲब्स्ट्रॅक्ट करेल, हा जो बॉन्ड आहे हा कार्बनवर रिस्टोर होईल. त्यामुळे काय म्हणतात रिझल्ट स्ट्रक्चर तुम्हाला, एक हायड्रोजन, हा एक हायड्रोजन, याच्यावर असा बॉन्ड रिस्टोर झाला म्हणजे निगेटिव्ह कॅरेक्टर, हा कार्बनियम झाला म्हणजे कार्बन हॅव्हिंग निगेटिव्ह कॅरेक्टर, आणि हा कार्बन, हा डबल बॉन्ड O आणि हा इकडे H खाली लिहायचं किंवा लिहिला काही फरक नाही पडत. दिस इज द फर्स्ट स्टेप. सेकंड स्टेप मध्ये काय होते पहा. सेकंड स्टेप मध्ये अजून एक दुसरा मॉलिक्यूल अल्डोल कंडेन्सेशन मध्ये अल्डिहाइडच घ्या, जसं CH3 C डबल बॉन्ड O. आता आपण याला खाली लिहिलं तरी चालेल, कारण का आपल्याला आता इथं काम आहे म्हणून, आणि हा झाला H प्लस हा मॉलिक्यूल, जसं याला CH2 लिहितो मी आता, आणि CHO असं लिहिलं तरी चालते. काय होईल इथं अटॅक करतात, ठीक आहे, त्यानंतर हा बॉन्ड इथं लागेल. नाव तुमचं रिझल्ट स्ट्रक्चर कसं राहील, जसं मी आहे तसंच लिहितो. नाव CH3 C डबल बॉन्डचं काय होईल आता, सिंगल बॉन्ड, इथं C 1 2 3 4 5 6 1 2 3 4, ठीक आहे, आणि हा हायड्रोजनचा वर काढू, तसं काढला तरी चालते. आणि हा काय तर CH2, आणि हा इकडे काय तर C डबल बॉन्ड O, आणि हा H, नाही तर फक्त CHO लिहिला तरी चालते. दिस इज सेकंड स्टेप. थर्ड स्टेप मध्ये काय होते बघा. थर्ड स्टेप मध्ये आता याचं नाव काय, याचं नाव आहे बीटा. हा अल्फा कार्बन, अल्फा कार्बन कोणचा, हा कार्बोनिल कार्बन म्हणजे मेन कार्बन. त्याच्यानंतरचा कोणता कार्बन आहे अल्फा, हा अल्फा कार्बन, आणि हा जो आहे हा अल्फा हायड्रोजन आहे. हे लक्षात घ्या. तर तिन्ही आहे ना, तीनपैकी कोणता आहे काढा असं काही आहे. नाव दिस इज बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड. आता या रिएक्शन मध्ये काय झालं तर ऍडिशन झालं, म्हणजे अल्डिहाइड पासून तर बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड पर्यंत ऍडिशन, आणि बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड नंतर अजून दोन स्टेप तुम्ही जर फॉरवर्ड केल्या तर तिथं मग तुम्हाला कंडेन्सेशन रिएक्शन दिसेल. बघा कसं. नाव स्टेप थर्ड मध्ये काय होईल मग, नाव हा CH3, हा C, हा H, CH असा लिहित चालते, असा लिहित चालते. नाव इथं सुद्धा CH, हा CH2, हा C डबल बॉन्ड O, आणि हा H, आणि हा ऑक्सिजन इथं 3 2 पेअर्स आहेत, आणि याच्यामध्ये वॉटर मॉलिक्यूल राहणारच आहे. नाव OH. हा काय करते, या वॉटर हायड्रोजनला ॲब्स्ट्रॅक्ट करते, हा डबल बेस बनून जाईल. आणि नंतर इथं काय होईल, नाव CH3 CH, हा OH, ओचा काय होईल आता OH होईल, याच्यावर 2 2 पेअर, प्लस इकडे CH2 हा समजा, आणि हा CHO म्हणा, असा म्हणा किंवा असं लिहिलं तरी चालते. नंतर
फोर्थ स्टेप मध्ये काय होते, स्टेप 4 मध्ये काय होत राहिलं, यातून आता हा हायड्रोजन असा लिहिला काय आणि हा असा लिहिला का सारखाच आहे, वॉटर मॉलिक्यूल निघून आलं बाहेर आणि हा बॉन्ड इथे रिस्टोर होतो. आपण असं लिहू -H2O, आपण हिटअप करू आणि तुमचा जो प्रोडक्ट आहे तो असा राहील, नाव CH3 CH डबल बॉन्ड CH आणि हा CHO. दिस इज कॉल्ड, हे बघा हा अल्फा हा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड असं म्हटलं जातं. आणि ह्या जो फॉर्मेशन आहे बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड पासून अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड, तर याला आपण म्हणतो असतो कंडेन्सेशन, कारण का वॉटर मॉलिक्यूल आपण लॉस करून राहिलो. सो दिस इज द अल्डॉल कंडेन्सेशन स्टेप बाय स्टेप 4 स्टेप रिएक्शन आहे. आता आपण हीच रिएक्शन आपण आता अल्डॉलची न पाहता आपण कीटोनची पाहू. ठीक आहे, म्हणजे तुमचे जे पॉइंट्स डोक्यात असतील ते क्लिअर होईल आपण असं म्हणू. तर अल्डॉल कंडेन्सेशन मध्ये फक्त एक महत्त्वपूर्ण गोष्ट अशी की नेहमी एक लक्षात ठेवायचं का अल्डॉल कंडेन्सेशन मध्ये पहिले अल्डिहाइड चे 2 मॉलिक्युल्स असतात, त्याच्यामध्ये आपण त्याला पाहूया का बेस सोबत रिएक्शन. कोणता बेस वापरायचा, तर KOH वापरा, NaOH वापरा, तरी चालते, डायल्यूट बेस वापरा. आणि याच्यामध्ये फक्त एकच महत्त्वाचं आहे, अल्डिहाइड कीटोन कोणता वापरता, त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त एकच त्यांना गोष्ट सांगितलेली आहे का ज्यामध्ये तुम्हाला अल्फा हायड्रोजन भेटन तो लावा. ठीक आहे, जर अल्फा लावला नाही तर त्याची रिएक्शन होणार नाही. जसं आपण पाहतो फॉर्मल्डिहाइड मध्ये त्याचा काय फॉर्म्युला आहे, नाव HC डबल बॉन्ड O हा H हा फॉर्मल्डिहाइड आहे. याच्यामध्ये अल्फा कार्बनच नाही तर अल्फा कार्बन नाही तर अल्फा हायड्रोजन याचा प्रश्नच नाही. जसं बेन्झाल्डिहाइड पहा, जसं बेन्झाल्डिहाइड मध्ये आपण काय राहतो CHO, तर इथं अल्फा कार्बन नावाची गोष्ट नाही, त्यामुळे अल्फा हायड्रोजन आहेत नाही. आता का बरं नाही आहे, काऊन का तुम्ही जर इथं बॉन्डिंग पाहिली तर किती आहे 1 2 3 आणि 4, त्यामुळे ह्या कार्बनजवळ हायड्रोजनच नाही, त्यामुळे अल्फा हायड्रोजन इथं अपसेट आली तर कोणता अल्फा कार्बनच नाही, त्यामुळे हे दोनही कॅरिझोल रिएक्शन मध्ये जातात, तर अल्डॉल कंडेन्सेशन मध्ये जात नाही. ठीक आहे, आपण बघू ते स्टेप बाय स्टेप बघू. आता अल्डॉल कंडेन्सेशन मध्ये आपण कीटोनचं बघू. बघा स्टेप फर्स्ट म्हणजे काय आहे बघू. नाव हा एक हायड्रोजन, हा दुसरा आणि हा तिसरा, इकडे C डबल बॉन्ड O आणि हा एक CH3 प्लस OH म्हणजे बेस सोबत रिएक्शन. आता काय होईल, हा बेस एक हायड्रोजन ऍब्स्ट्रॅक्ट करत सारखंच आहे तसंच आहे, त्यामुळे फर्स्ट स्टेप मध्ये काय तर आपण पाहू. नाव हा CH3 चा काय झाला CH2 चे 2 पेअर्स आणि हा CO आणि हा CH3 असा लिहिला काय नसा लिहिला काय काही फरक पडत नाही. नाव स्टेप 2 पाहू. स्टेप 2 मध्ये काय, नाव नवीन जो मॉलिक्यूल अल्डॉलचा हा एक मॉलिक्यूल झाला कीटोनचा, अजून दुसरा मॉलिक्यूल घ्यायचा आहे. नाव CH3 C डबल बॉन्ड O आणि हा एक CH3 प्लस तुमचा जो प्रोडक्ट आहे तो कोणचा CH2 आणि इकडे CO प्लस CH3. आता हा काय करेल, इथं अटॅक करेल, हा याचं सिंगल होऊन जाईल. नाव जे उरलेलं आहे ते मी लिहितो. नाव CH3 CH3 C डबल बॉन्ड झाला सिंगल बॉन्ड, हा CH3 इथं लिहितो मी, काऊन का मला हा बॉन्ड इथं दाखवायचा, हा वर लिहितो मी आणि हा इथं दाखवतो. त्यानंतर CH2 आणि हा इथं C डबल बॉन्ड O आणि हा एक CH3. नाव याच्यावर किती लोन पेअर, तर 3 लोन पेअर राहील. याच्यावर किती लोन पेअर होते, तर पहिले 2. नाव स्टेप थर्ड काय म्हणते, नाव दिस इज अल्डॉल, हाच झाला अल्डॉल तसा बघा. तर आता त्याच्यामध्ये हायड्रोजन लावावं लागेल, फक्त हायड्रोलिसिसच करावं लागेल ना. नाव स्टेप थर्ड काय पहा. नाव CH3 हा C हा O, इथं एक CH3 आहे, इथं CH2 C डबल बॉन्ड O आणि हा CH3. वॉटर मॉलिक्यूल तो आहेच त्याच्यामध्ये, वॉटर मॉलिक्यूल की बिगर सोडून ते तो पातळ सोडून तो जाणार नाही, त्याच्यामध्ये आहेच, त्यामुळे हा हायड्रोजन ऍब्स्ट्रॅक्ट करतो, हा O याच्यावर जाईल म्हणजे बॉन्ड याच्यावर जाईल. नाव इथं CH3 O चा झाला OH, CH3 हा O C हा झाला OH, हा इथं एक CH3 आणि हा काय झाला CH2 आणि हा C डबल बॉन्ड O आणि हा CH3. नाव दिस इज बीटा हायड्रॉक्सी कीटोन. बीटा का बरं पहा, हा मेन कार्बन हा अल्फा आणि हा बीटा, बीटाला हायड्रॉक्सी लागलाय, त्यामुळे बीटा हायड्रॉक्सी कीटोन असं त्याचं नाव आहे. आता होते असं डबल, जर तुम्ही स्टेप 4 पाहिली, काय स्टेप 4 चा प्रोडक्ट आहे जो आपण लिहिलाय तो, नाव CH3 C इथं OH, हा एक CH3 आणि हा CH आणि एक हायड्रोजन मी असा काढतो, CH2 असा लिहितो, असा लिहितो आणि काय तर C डबल बॉन्ड O आणि हा CH3. ठीक आहे, आता इथून तुम्ही जर का हिटअप केलेले मिक्सचरला तर त्यातून मग काय होणार आहे, -H2O होणार आहे. कसं होईल ते, हे असं हा जो बॉन्ड आहे तो रिस्टोर होतो. हेन्स नाव CH3 हा C इथं होईल CH3, इथं काय राहील डबल बॉन्ड हा CH आणि आता हा C डबल बॉन्ड O आणि हा CH3.
दिस इज युअर प्रोडक्ट. ठीक आहे. आता नॉमेनक्लेचर पाहून घेऊ ना आपण त्याचं नाव. याच्यामध्ये महत्वाचं काय आहे तुम्ही पहा, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोन. बघा अशी अनसॅच्युरेटेड का डबल बॉन्ड आहे म्हणून. आता नाव पहा त्याचं काय, किती कार्बन आहे, 1 2 3 4 5 म्हणजे पेंटेन म्हणू पहिले. आणि किती कार्बन लागला, आता इथून मोजा इकडून पहा, फंक्शन ग्रुप इकडून आहे त्यामुळे इकडून मोजा, पहिला दुसरा तिसरा चौथा. 4 मिथिल पेंट लिहूनच टाकू ना आपण, 4 मिथिल पेंट 1 2 3 4 4 मिथिल पेंट. हा 1 2 3 3En म्हणजे तिसऱ्या नंबरच्या कार्बनला डबल बॉन्ड लागला आणि 2ONe दुसऱ्या नंबरच्या कार्बनला काय ONe म्हणजे काय झाला हा कीटोन. हे त्याचं नाव आहे. ठीक आहे. अशा प्रकारे झालं हे अल्डोल कंडेन्सेशन. आता याच्यामध्ये अजून एक क्वेश्चन असा येतो की तुम्ही क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन कशा प्रकारे कराल. आता क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन मध्ये काय होते बघा, आपण ह्या दोन्ही अल्डोल कंडेन्सेशन मध्ये म्हणा किंवा कीटोन कंडेन्सेशन मध्ये म्हणा काय पाहिलं की दोनही जे मॉलिक्युल्स रिॲक्ट करणारे होते ते दोन्ही मॉलिक्युल कसे होते, सारखे होते. सारखे असल्यामुळे ते काय होते का एक मॉलिक्युल दुसऱ्या मॉलिक्युलवर अटॅक करायचा. आता याच्यामध्ये असं महत्वाचं आहे की इथं क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन मध्ये म्हणा किंवा क्रॉस कीटोन कंडेन्सेशन मध्ये म्हणा तुम्हाला महत्त्वपूर्ण गोष्ट कोणती राहणार आहे की तुम्हाला एक वेगळा अल्डिहाइड राहील, एक दुसरा वेगळा अल्डिहाइड राहील. किंवा कीटोन कंडेन्सेशन जर क्रॉस कीटोन कंडेन्सेशन असेल तर एक वेगळा कीटोन राहील, एक दुसरा कीटोन राहील. त्यातला कोणावर तुम्हाला अटॅक करायचा आहे कोणाचा हे तुम्हाला ठरवावं लागेल. अशा प्रकारे त्याचे 4 प्रोडक्ट निघतात. ठीक आहे. आपण एक जनरल इलेक्ट्रॉन प्रोडक्ट बघू त्यानुसार काय जे आहे ते डिसाईड करू. तर याच्यामध्ये महत्त्वपूर्ण फक्त गोष्ट कसं अल्डोल कंडेन्सेशन मध्ये की तुम्हाला क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन जर दिलं असेल, हा अल्डिहाइड जर म्हटलं असेल तर तुम्हाला जर का स्पेसिफिक जर आन्सर पाहिजे असेल तर कोणत्या अल्डिहाइडचं तुम्हाला हायड्रोजन काढायचा आहे तो पहिले तुम्ही डिसाईड करा आणि कोणत्या अल्डिहाइडवर अटॅक करायचा आहे तो तुम्हाला पहिले डिसाईड करावा लागेल. त्यानुसारच तुम्हाला काय आहे त्याचे आन्सर येईल, नाही तर तसं ते आन्सर येत नाही. जर तुम्ही क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन म्हटलं, क्रॉस मध्ये जर तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं असेल ना CH3CHO प्लस CH3CH2 आणि हा इकडे CHO, तर तुम्हाला पहिले एकच पाहावं लागेल का मी कोणाचा अल्फा. आता अल्फा तर दोन्ही याच्यात आहे ना, कशाचा हायड्रोजन काढू हा विषय तुमचा आहे. ठीक आहे. जर तुम्ही याचा जर हायड्रोजन काढत असाल तर CH3 चा काय होईल, CH2 इथे लोन पेअर हा या कार्बनवर अटॅक करा. जर तुम्ही जर का ह्या कंडिशन मध्ये जर का इथचा हायड्रोजन काढला तर CH आणि इथं जर का लोन पेअर्स असले तर हा इथच्यातला निगेटिव्ह चार्ज याच्यावर अटॅक करा. आता CH2 चा काय होईल, CH3. म्हणजे तुम्हाला कशावर अटॅक करायचा आहे तर त्याच्या आधी जो तुमच्याकडे अल्डिहाइड आहे त्याचा तुम्हाला पहिले काय करावं लागेल तर अल्फा हायड्रोजन ॲब्स्ट्रॅक्ट करावा लागेल. ठीक आहे. दिस इज कॉल्ड एज द अल्डोल कंडेन्सेशन. यानंतर आपण पाहू कॅनिझोरस रिएक्शन. आता पाहू आपण कॅनिझोरो रिएक्शन, नेम रिएक्शन आहे. आता बघा आपण पाहता का जे अल्डिहाइड ज्यांच्यामध्ये अल्फा कार्बन आहे ज्यांचा अल्फा हायड्रोजन ॲब्स्ट्रॅक्ट करायचा आहे ते अल्डोलमध्ये जातात. पण काही असे अल्डिहाइड आहेत जसं फॉर्मल्डिहाइड, ॲसिड अल्डिहाइड ज्यांच्यामध्ये अल्फा कार्बन और अल्फा हायड्रोजन नाही. म्हणून असे अल्डिहाइड्स हे कॅनिझोरो रिएक्शनमध्ये जातात जर सेम कंडिशन असली तर. ठीक आहे. बघा तुम्हाला दोन्ही रिएक्शनमध्ये डायल्यूट बेस लावा लागतो. आपण इथं थोडं कॉन्सन्ट्रेट 50% बेस वापरतो, NaOH KOH. जो अल्डिहाइड अल्फा कार्बनवाला अल्फा हायड्रोजन आहे तो अल्डोल कंडेन्सेशन दाखवतो, त्याच्यामध्ये अल्फा कार्बन अल्फा हायड्रोजन नाही तो कॅनिझोरो रिएक्शन दाखवतो. बघा काय होतं, काय स्टेटमेंट आहे इन कॅनिझोरस रिएक्शन द अल्डिहाइड, दिस रिएक्शन शोज बाय द अल्डिहाइड ओनली, द अल्डिहाइड having no or not alpha hydrogen when reacts with the concentrate alkali like NaOH KOH dilute solution करते त्यांचं, shows the disproportionation म्हणजेच सेल्फ ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. एका मॉलिक्युलचं ऑक्सिडेशन होतं दुसऱ्या मॉलिक्युलचं रिडक्शन होतं. धिस रिएक्शन इज कॉल्ड एज द कॅनिझोरो रिएक्शन. बघा कसं, जो C डबल बॉन्ड O आणि हा एक H. आता हा जो अल्डिहाइड आहे फॉर्मल्डिहाइड अल्फा कार्बन आहे काय, अल्फा कार्बनच तिथं अल्फा हायड्रोजन नाहीच. असा एक मॉलिक्यूल त्याचा दुसरा अजून एक मॉलिक्यूल नाव C डबल बॉन्ड O आणि हा H. बघा त्या अल्डोल कंडेन्सेशन मध्ये 2 मॉलिक्यूल आहेत, त्याच्यात 2 मॉलिक्यूल आहे. जर ही रिएक्शन तुम्ही कॅरी आउट केली 50% बेस, अब तुम्ही NaOH वापरा KOH वापरा नो मॅटर, अल्कलीच आहे ना शेवटी, तर एका मॉलिक्यूलचं ऑक्सिडेशन होते आणि दुसऱ्या मॉलिक्यूलचं रिडक्शन होते. आपण लिहू ना, इथं ऑक्सिडेशन प्रोडक्ट काढू आणि इथं काढू रिडक्शन प्रोडक्ट. तर ऑक्सिडेशन मध्ये जाईल तो ऍसिडचा सॉल्ट बनतो. नाव होती कसं बघायचं बघा, हा H हा C डबल बॉन्ड O
आणि हा ONA. नाव H हा C डबल बॉन्ड O आणि हा O आणि हा Na. हा निगेटिव्ह इथं पॉझिटिव्ह. सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणजे काय काय लागलं बा, हा NaO आणि हा हा C डबल बॉन्डवर हा H आणि हा Na. पुढलं काय काय पहा, एक हायड्रोजन हा दुसरा हायड्रोजन, एक हायड्रोजन इथं लावा, एक हायड्रोजन इथं लावा, म्हणजे याचा काय झालं ते तर अल्कोहोल. नाव CH हा एक H आणि हा झाला OH. दिस इज अल्कोहोल. तर याला CH3OH म्हणा, मिथिल अल्कोहोल म्हटलं तरी चालते. आणि हा काय ऑक्सिडेशन प्रोडक्ट काय, सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. या कार्बोक्सिलिक ऍसिडचा फक्त तुम्ही H3O म्हणजे ऍसिड हायड्रोलिसिस जर केलं ना तर तुम्हाला फॉर्मिक ऍसिड भेटतो, बाकी काही नाही. ठीक आहे. नाव सेकंड रिएक्शन सांगितलेले त्यांनी, बेन्झाल्डिहाइड. नाव C डबल बॉन्ड O आणि हा H प्लस C बेन्झीन रिंग C डबल बॉन्ड O आणि H. आणि सेम जर कंडिशन तुम्ही मेंटेन करू राहिले, नाव 50% जर का NaOH वापरा ना KOH वापरा काही फरक नाही पडत. जर तुम्ही 50% अल्कलीमध्ये जर का सोल्युशन करत असाल तर एकाचं ऑक्सिडेशन होते, दुसऱ्याचं रिडक्शन होते. पहा इथे लिहू आपण. नाव ऑक्सिडेशन, एक झालं रिडक्शन. नाव रिडक्शन आहे, ऑक्सिडेशन असेल तर त्याचा कार्बोक्सिलिक ऍसिडचा सॉल्ट बनते म्हणजे बेन्झोइक ऍसिडचा. पहा काय होते, बेन्झीन रिंग C डबल O आहे, हा H चालला जाईल आणि हा O याने लागेल जाईल इथे, म्हणजे हा बेन्झीन हा C पहा डबल बॉन्ड O हा H चालला जाईल आणि त्याच्यासाठी काय लागेल O निगेटिव्ह कॅरेक्टर आणि हा Na त्याच्यावर काय तर पॉझिटिव्ह. ठीक आहे, म्हणजे सोडियम सॉल्ट ऑफ बेन्झोइक ऍसिड झाला. हा पण दुसरा काय बनते, हा हायड्रोजन कुठं चालला असेल इथे आणि हा हायड्रोजन इथं, म्हणजे दोन हायड्रोजन मिळून आला, एक हायड्रोजन इथे लागेल आणि दुसरा हायड्रोजन ऑक्सिजनवर, म्हणजे बेन्झीन अल्कोहोल मिळतो तुम्हाला. हे असं काय CH2 फिनिल मिथेनॉल म्हटलं तरी चालतं का, बेन्झीन अल्कोहोल म्हणा. आता क्रॉस मध्ये कसं, क्रॉस कॅनिझरो मध्ये काय करायचं, एक फॉर्मल्डिहाइड घ्या HC डबल बॉन्ड O आणि हा एक H प्लस एक कोणचा असा अल्डिहाइड घ्या ज्याच्यामध्ये ॲरोमॅटिकता आहे पण तो कोणचा आहे त्याच्यामध्ये अल्फा कार्बनला हायड्रोजन नाही. आणि सेम जर कंडिशन तुम्ही वापरली तर प्रोडक्ट काय निघेल सांगायचं तुम्ही NaOH. ठीक आहे, तर आता हा प्रोडक्ट कोणचा निघेल ह्या विषय तुमचा हा तुम्ही करून बघा, थोडं छोटंसं होमवर्क समजा आणि असा तुम्ही विषय काढला तर काही फरक पडत नाही. तुम्ही बेन्झोइक ऍसिड तयार करत चालते, इथं तुम्ही अल्कोहोल तयार करा, सरळ चालते ते अल्कोहोल तयार करा आणि याचा तुम्ही ऍसिड तयार करा, हा प्रोडक्ट तुम्ही करा. ठीक आहे, अशा प्रकारे झालं कॅटेगरी रिएक्शन. आता एक क्वेश्चन आहे का आयसोब्युटारल्डिहाइड, हा आयसोब्युटारल्डिहाइड जसं CH3 CH हा CH3 हा C डबल बॉन्ड O आणि हा H, हा आयसोब्युटारल्डिहाइड जो आहे हा याच्यामध्ये अल्फा कार्बन आहे बघा, हा अल्फा कार्बन, हा अल्फा कार्बनचा काय झाला हा अल्फा हायड्रोजन दाखवल्यानंतर सेम कंडिशनला तो कॅनिझरो रिएक्शन दाखवतो. पण आपण काय पाहिलं, अल्फा कार्बन असलेले अल्डरमध्येच जातात, पण कॅनिझरो हा जो आहे आयसोब्युटारल्डिहाइड हा ओनली कॅनिझरो रिएक्शन का दाखवतो, याचे रिझन दोन आहेत. पहिले तर असा, हा जरी अल्फा कार्बन आहे, अल्फा कार्बनचा हायड्रोजन आहे, याच्यावर जर आपण हा जो निघालाय समजा आपला, याच्यावर काय निगेटिव्ह कॅरेक्टर येईल आणि निगेटिव्ह कॅरेक्टर म्हणजे कार्बेनियन आणि कार्बेनियनची सेकंडरी मध्ये टर्शियरी मध्ये तो अनस्टेबल राहतो. दुसरी गोष्ट अशी आहे का अल्डर कंडेन्सेशन मध्ये वॉटर मॉलिक्यूल लॉस होते, वॉटर मॉलिक्यूल लॉस करण्यासाठी याच्यावर अजून एक हायड्रोजन ॲटम नाही, त्यामुळे हा जो आयसोब्युटारल्डिहाइड आहे जरी याच्यामध्ये अल्फा कार्बन आहे तरी तो कॅनिझरोज रिएक्शन दाखवतो, अल्डॉल कंडेन्सेशन दाखवत नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण पुढचं पाहू. आता बघू आपण ऑक्सिडेशन अँड रिडक्शन रिएक्शन्स ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन. ठीक आहे, पहिले आपण ऑक्सिडेशन पाहू अल्डिहाइड कीटोन्सचं, नंतर रिडक्शन पाहू. ऑक्सिडेशन मध्ये एक रिएक्शन सांगितले, रिडक्शन मध्ये दोन प्रकारचे रिएक्शन सांगितलेले आहेत. ठीक आहे, हो, एक लेमन्स आहे रिडक्शन मध्ये आणि एक किष्णर मध्ये. ठीक असो ना, ऑक्सिडेशन करायचं तर ऑक्सिडायझिंग एजंट लागेल, सेव्हरल ऑक्सिडायझिंग एजंट आपण आधी पाहिलेले आहेत. ठीक आहे, बघू आता अल्डिहाइड मध्ये पाहू. पहिले आपण फर्स्ट आपण अल्डिहाइडचं पाहू. नाव HCHO. ठीक आहे, आता ऑक्सिडायझिंग एजंट लागेल इथं. नाव H2SO4 प्लस K2Cr2O7 डायल्यूट करा ना, किंवा तुम्ही इथं डायल्यूट HNO3 लिहा, KMNO4 लिहा, CrO3 लिहा, काही फरक पडत नाही. ठीक आहे, तर इथं काय होऊन राहिलं, इथं ऑक्सिडेशन झालं म्हणजे नेसंट ऑक्सिजन भेटून राहिलं. ठीक आहे, तर बघू आपण काय होतं. एक ऑक्सिजन ऍड केलं तर काय होईल,
हे बघा CHO COOH किती ऑक्सिजनची कमी आहे याच्यात? एक आहे. नाव HCOOH. नाव दिस इज द ऑक्सिडेशन प्रोडक्ट ऑफ अल्डिहाइड. आणि तसंही आपण काय पाहायला आहे ना, अल्डिहाइडचं जेव्हा तुम्ही काय करता ऑक्सिडेशन करता तेव्हा काय म्हणते तुम्हाला? कार्बोक्सिलिक. ठीक आहे, कसं आहे ते कीटोनचं सुद्धा ऑक्सिडेशन होते, पण ते एकदम लवकर होते, त्याला करून घ्यावं लागतं. जसं याच जागी जर तुम्ही जर का इथं CH3 लावला, काय म्हणजे फॉर्मल्डिहाइड लावला, तिथं काय झालं प्रोडक्ट CH3. म्हणजे तुम्हाला ऑक्सिडेशन अल्डिहाइडचं करणं काही मोठी गोष्ट नाही, पण कीटोनचं ऑक्सिडेशन करणं ही त्रासदायक गोष्ट आहे. कीटोन लवकर ऑक्सिडेशन दाखवत नाही. याचं रिझन असं आहे, जसं आपण जर असा कीटोन घेतलाय आणि हा CH3 तर हा जो बॉन्ड आहे हा स्ट्रॉंग बॉन्ड आहे, आणि हा स्ट्रॉंग बॉन्ड लवकर तुटत नाही. जिथपर्यंत हा तुटत नाही तिथपर्यंत याचं ऍसिडमध्ये कन्व्हर्शन होत नाही. आणि म्हणून माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंटमध्ये जसं टोलिन्स रिएजंट आहे, चिप्स रिएजंट आहे, फिलिंग सोल्युशन आहे ना, तर याच्यामध्ये हा लवकर रिएक्शन दाखवत नाही. मग याने रिएक्शन घडवलं नसतानाच आहे, जबरदस्तीनं याचं रिडक्शन ऑक्सिडेशन करायचंच आहे, तर तुम्हाला स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट लागला. जसं CrO3 घेऊ आपण, आहे ना. तर या प्रेझेन्समध्ये जर तुम्ही केलं तर याचं तुम्हाला ऑक्सिडेशन होईल. ऑक्सिडेशन होईल तर काय होईल बघा, नाव CH3COOH. म्हणजे हा बॉन्ड इथून तुटत थोडाच लागेल तुम्हाला, प्लस नेसंट ऑक्सिजन म्हणजे फ्री ऑक्सिजन किती लागेल भाऊ? 4 लागायला पाहिजे. आणि Cचा CO2 प्लस CO2 प्लस H2. आता पहा कसं आहे, CH3COO आणि हा एक H. ठीक आहे, एक ऑक्सिजन इथे गेला C, आणि हे 2 ऑक्सिजन 2 CO2 आणि 2 हायड्रोजन 1 ऑक्सिजन CO2 H2O, म्हणून 4 ऑक्सिजन्स लागले. हे स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट असेल तर कीटोनचं ऑक्सिडेशन होते, नाही तर ऑक्सिडेशन होत नाही. ठीक आहे, ह्या रिॲक्शन सांगितले तुम्हाला. त्यानंतर आपण रिडक्शन करू आणि आजचा टॉपिक संपवू. आता आपण बघू क्लेमन्सन रिडक्शन. क्लेमन्सन रिडक्शन म्हणजे कोणता? ज्याच्यामध्ये झिंक Hg म्हणजे अमलगम प्लस डायल्यूट नाही करणार, कॉन्सन्ट्रेट लागतं. तसं कॉन्सन्ट्रेट HCl सोल्युशन असेल त्याला आपण म्हणतो क्लेमन्सन रिडक्शन. हा रिड्युसिंग एजंट आहे स्ट्रॉंग. बघू आता होते कसं आहे ना. जसं CH3 हा C डबल बॉन्ड O आणि हा एक H आहे. सपोज जर आपण इथं क्लेमन्सन रिडक्शन लावून राहिलो म्हणजे ZnHg आणि प्लस कॉन्सन्ट्रेट HCl, तर अशा कंडिशनमध्ये इथे रिडक्शन लागते. म्हणजे नेसंट हायड्रोजन आहे तर किती हायड्रोजन लागेल? तर 2. तर काय होते पहा, नाव CH3 आणि CH2 म्हणजे हा एक हायड्रोजन आणि हे 2 हायड्रोजन. CH2चं काय होऊन जाईल CH3 आणि प्लस H2O बाहेर निघतो. त्यामुळे आपण इथं नेसंट असं जर लिहिलं, एवढं जरी लिहिलं तरी मला वाटतं इनफ आहे. तुम्ही इथं हायड्रोजन तुमच्या मताला लावू शकता, असं काही नाही. इथे किती हायड्रोजन होते? 2. हां, इथं किती लागले? 2. मग 4 हायड्रोजन टाकून देतात. असं लिहिलं तरी काही फरक नाही. कीटोनचं करायचं असेल तर कसं करू पहा, नाव CH3 C डबल बॉन्ड O आणि हा एक CH3. सेम प्रोसिजर तुम्ही जर काय मेंटेन करून राहिली, नेसंट जर हायड्रोजन नेसंट लावून राहिली 4, तर काय होणार आहे पहा, CH3 CH2 आणि हा इथं 2 ऑक्सिजन इच्छे जाईल. म्हणजे काय होईल, नाव CH3 हा CH2 आणि हा काय झाला तर CH3 प्लस CH2O. म्हणजे काय होणार बघा ना, 2 हायड्रोजन इथं लागले, 2 हायड्रोजन याला लागले, म्हणजे किती हायड्रोजन लागले? 4. हेच अशा बिना क्लेमन्सन रिडक्शन तुम्ही करू शकता. अल्डिहाइड कीटोन, कोणता अल्डिहाइड घ्या, कोणता कीटोन घ्या. यानंतर आपण दुसऱ्या प्रकारचं रिडक्शन, ते आहे उल्फ किस्टनर रिडक्शन. आजचा टॉपिक बंद करू. आता बघू आपली आजची लास्ट रिडक्शन जी आहे उल्फ किस्टनर रिडक्शन. उल्फ किस्टनर रिडक्शन म्हणजे काय बघा, 2 स्टेप रिॲक्शन मध्ये बनते. फर्स्टला NH2 हायड्राझाईन आणि सेकंड स्टेपमध्ये तुम्हाला केवळच्या प्रेझेन्समध्ये CH2OH 1,2 डाय इथिल अल्कोहोल वापरावं लागेल, जो की हायर बॉइलिंग पॉईंट सॉल्व्हंट आहे. बघू आपण कसं होतं. नाव पहिलं अल्डिहाइड CH3 C डबल बॉन्ड O आणि हा एक H प्लस रिडक्शनच आहे. फर्स्ट स्टेपमध्ये तुम्हाला काय करायचं आहे बघा, फर्स्ट स्टेपमध्ये तुम्हाला करायचं आहे NH2. आता समोर लिहिलं मी NH2, या मागे लिहिलं, हा H समोर काढला. काय होते बघा, H2O बाहेर निघते, हा डायरेक्ट नायट्रोजन इथं लागून जाते. नाव CH3 C डबल बॉन्ड N, हा एक H आहे तिथं, आणि N ला काय लागलं आहे तर NH2. याला हायड्राझाईन म्हणतात, याला हायड्रोझोन म्हणतात. हा हायड्राझाईन झाला. काय केलं मी बघा, हा H2 आणि हा H2 बाहेर काढला म्हणजे मायनस H2. ठीक आहे, इथं या लिहा, हा नायट्रोजन पासून डायरेक्ट इथे लागला.
सेकंड स्टेपमध्ये नाव CH3C डबल बॉन्ड N आणि हा इथं एक H, हा इथं NH2. सेकंड स्टेपमध्ये काय करायचं आपल्याला, KOH च्या प्रेझेन्समध्ये रिएक्शन लावायची आहे, म्हणजेच काय CH2OH आणि हा CH2OH डायहायड्रिक अल्कोहोल आहे हा. आणि काय होणार आहे, नायट्रोजन गॅस जास्तीत जास्त हीटअप केल्यामुळे नायट्रोजन गॅस बाहेर निघताना हे 2 हायड्रोजन इथं लागतं, हा 2 हायड्रोजन आहे तिसरा. तर अशा वेळेनं तुम्हाला तिथं प्रॉडक्ट मिळतो तुमचा कोणचा, तर पहा नाव CH3 आणि हा CH3 प्लस नायट्रोजन गॅस काय निघून आला, तर बाहेर निघून आला. अशा वेळेला ती रिॲक्शन होऊन राहिली. म्हणजे इथं कंडिशन अशी असते की तुम्हाला अल्डिहाइडचं कन्व्हर्शन अल्किनमध्ये करायचं आहे. जसं आपण क्लेमन्सनमध्ये सुद्धा पाहिलं आणि वुल्फ किशनरमध्ये पोरालो. हे सुपिरियर टेक्निक आहे, ज्या टेक्निक थ्रू तुम्ही स्ट्रेट चेन अल्केन्स सुद्धा तयार करू शकता. तर तुमच्यासाठी एक क्वेश्चन देतो, जसा एखादा कीटोन देतो, त्या कीटोनमध्ये तुम्हाला करायचं आहे नाव C डबल बॉन्ड O आणि तुम्हाला करायचं आहे CH3. तर तुम्ही मला सांगा की इथं फर्स्ट टाइमला जर का मी H2N आणि NH2 म्हणजे हायड्रोजन टाकला, सेकंड केसला जर मी KOH वापरून राहिलो असेल आणि वापरून असेल जसं CH2OH आणि हा CH2OH, तर मला सांगा प्रोडक्ट काय. सिंपल प्रोडक्ट आहे. सगळ्यात पहिले तुम्ही काय करा, H2 बाहेर करा, इथं नायट्रोजन लावा आणि त्यानंतर नायट्रोजन गॅस बाहेर काढा आणि नंतर इथे H2 लावा, तुमचा प्रोडक्ट तुमच्यासोबत आहे. अशा वेळेनं तुम्ही स्ट्रेट अल्कोहोल ॲरोमॅटिक अल्कोहोल अल्केन सुद्धा तयार करू शकता, जे फिडल क्राफ्टमध्ये लवकर इझिली लवकर तयार होत नाही. तर अशा प्रकारे आजचा रिॲक्शन फॉल्डिहाइड कीटोन म्हणजे केमिकल रिॲक्शन्स आपण पाहिल्या. पुढच्या वेळेस आपण पुढच्या लेक्चरमध्ये कार्बोक्सिलिक ॲसिडच्या रिॲक्शन्स, प्रॉपर्टी आणि प्रिपरेशन्स पाहू. तिथपर्यंत धन्यवाद. काही क्वेश्चन असेल तर विचारा.